क्रिकेटच्या ऑफिशियल पोस्ट चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झाली होती. चेंडू कलेक्ट न होता, पॅटला न लागता स्टंपला लागता नाही, स्टंप वाकला जातोय आणि क्वेश्चन मार्क होतं कसं काय. डेफिनेटली याच पद्धतीने कदाचित असू शकतं. पण सगळ्यात सिंगल धावसंख्या 2 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चलो गेम स्पीडअप करायचं आहे. खूप सारा वेग घेतला या मॅचनं, त्यामुळे 5 धावांकरिता पॅनलाइज केलं गेलं आहे. थोडंसं प्रेशर घेतलं गेलं आहे. आसिफ नाही, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. हो, नेक्स्ट बॉल. इथून मात्र निर्धाव फेक डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. हिवाळीकर थोडेसे मागे हट्टाना पाहायला मिळतात. मी आधी म्हटलं जाणता राजा त्यांच्या टीमच्या नावामध्ये नाव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही संपूर्ण ध्वज इथे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. डेफिनेटली गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतोय. षटकातील पुढचा चेंडू. हो, नेक्स्ट बॉल. चांगली डिलिव्हरी, निर्धाव फेक इथून मात्र आपल्याला पुनश्च एकदा पाहायला मिळते. काही गोलंदाजी होती मापोली टीमकडून, फलंदाज थोडेसे बॅकफुटला जाताना इथून मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ऑन साईडला इथे मात्र फटका कन्वर्ट होईल. सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलने जाऊन वधारेल, ती म्हणजे 3 या अंकावर धावफलक. चला घाई करायची मित्रांनो, आम्ही विनंती करतोय तुम्हाला. चला फास्ट थोडंसं गेम स्पीडअप करायची. आपण पाहताय चेंडू संपलेत आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 4 शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. 5वा चेंडू आहे ऑन साईडला, इथे मात्र फटका कन्वर्ट होताना पाहायला मिळतोय. ताकद थोडीशी कमी पडते कुठेतरी आणि फटका कन्वर्ट करत असताना जो टायमिंग आहे तोही कुठेतरी मॅच होताना पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळेच की काय पाहिजे तसे स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळत नाही आहेत या जाणता राजा हिवाई संघाकडून. पण गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी पॉवरफुल होताना आपल्याला पाहायला मिळते. माफी असावी. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 4 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. यस, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. धावसंख्या आहे 4 आणि पॅनल्टीच्या 5 धावा ऍड करून धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 9 या अंकावर टीम जाणताराचा हिवाई संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 4 आणि पॅनल्टीच्या 5 धावा ऍड करून धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजे 9 या अंकावर धावफलक. म्हणजे कुठेतरी एक बोनस पॉईंट आहे, कुठेतरी बोनस स्वरूपातल्या या 5 धावा इथे मात्र मिळाल्या. अर्थातच टीम जाणताराचा हिवाई संघाला त्याचा फायदा घेतला जाईल का. षटक क्रमांक पहिले संपलंय. अजूनही 3 षटकांचा खेळ शेष राहताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिजानला आणले गेले. मिजानवर जिम्मेदारी इथून मात्र सोपवताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता मिजान इथून मात्र सज्ज होतोय. चलो मिजान फास्ट गेम स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिजान तयार. षटकातील पहिलाच बॉल. होय, अगदी हलक्या हाताने फटका कन्वर्ट केला गेला होता. फटका तिथे मात्र फसलाय. विकेट होईल पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट.
ची सांगता कदाचित होताना पाहायला मिळेल. इट्स अ वाईट बॉल डेफिनेटली आणि वाईट स्वरूपातली एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या 12. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. याही वेळेला व्हाईट बॉल. खूप सारे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त चेंडू डिलिव्हर होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चेंडू प्युअरली डिलिव्हर केले गेले ते म्हणजे फक्त आणि फक्त 3. पुढचे 3 चेंडू डिलिव्हर करत असताना थोडं व्हॉल्यूम द्या डीजे फक्त किंचित. गोलंदाज या. हो हा बॉल किती धावा मिळतील तर धावा इथून मात्र मिळेल 1. एकेरी धाव्याने धावा संख्या पोहोचते ती म्हणजे 14 या अंकावर. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडू संपले 4. गोलंदाज तयार. सर बॅटनं फटका होतोय कन्वर्ट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सीमारेषा पलीकडे चौकार. दोंडा वडवली नाक्यावरचा फेमस कलिंगड आणि डेफिनेटली नक्कीच नेक्स्ट बॉल आपण पाहता. पुन्हा एकदा प्रहार उडवला गेला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली. झेल होईल का? प्रयत्न चांगला होता. झेल जरी सोपं असलं ना तरी ज्या क्षेत्रातून येत होतं ना त्या क्षेत्रामध्ये कोणीही असतं तरी थोडंसं कठीण झेल त्यालाही पाहायला मिळाला असता. धावा किती मिळतात? 2. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या अंकावर. अलीचा कन्फ्यूज बॉल गेलाय तरी कुठे क्वेश्चन मार्क निर्माण झाला मनामध्ये आणि धाव घेण्याकरिता उशीर झाला. सिंगल धावसंख्या 21. धावसंख्या 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले गेले. अलीला आपण इथे मात्र पाहताय अलीवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल. हो सिंगलच मिळते. सिंगलचा खेळ इथून मात्र जारी ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ या 3ऱ्या षटकातील अजूनही बाकी.
लेझी क्रिकेट, स्लो क्रिकेट मैदानामध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. इथून गोलंदाज तयार. एक बॉल स्ट्रोक जरूर चांगला आहे. सिंगल मिळतीये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण की 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहत आहे, ऐकताय शिवसेना युवा सेना चषक 2024 हा थरार. ट्रॉफीचं पूजन आपण होताना पाहिलंय, खेळपट्टीचं पूजन होताना पाहिलं, प्रतिमेचं पूजन होताना आणि उद्घाटन सोहळा, अतिशय दिमागदार असा उद्घाटन सोहळा आपल्याला इथे मात्र पार पाडताना पाहायला मिळाला. शिवसेनेचे सर्व दिग्गज व्यक्तिमत्व या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिले होते. ओ हो हो ओ, स्ट्रोक चांगला आहे. झेलला होती इथून मात्र संधी. झेल केला गेलाय. ड्रॉप, रनआउटची विकेट, याला म्हणतात आत्महत्या. विकेटचं बंधन, फलंदाज बाद, बाकी डगआउट. So beautiful, so elegant, just looking like a wow. Just looking. ती म्हणजे 25-25. रनआउटच्या वेळेस बेल्स पाडणं हे खूप गरजेचं आहे. कारण बिनार इथे काल DD ग्राउंडला समालोचन करत असताना सेम पोझिशन झाली. बेल्स पाडले नाही आहेत आणि फलंदाज पोहोचला बॉकेटपर्यंत. फलंदाज अक्षरशः फलंदाजाला नॉट आऊट देणं भाग पडलं, कारण बेल्स खाली पडलेली नव्हती. डेफिनेटली इथे मात्र सिंगल मितीय धावसंख्या, सिंगलच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजे 26-26 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचताना ते मात्र पाहायला मिळतं. चेंडू जमलेत 5 धावसंख्या 26. अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील चला खूप वेळ घेता या षटकाकरिता. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. ओ हो हो, हा बॉल चांगली अपील बट फेल डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26-26. शेवटच्या अंतिम एक षटकाचा खेळ बाकी.
येत आहेत योगेशजी दळवी साहेबांचे अतिशय जवळचे जिवलक मित्र चेतन पाटील लाभवाला हरण्या बादशाह बैलाचे मालक 50-50 ज्यांच्या बैलाचा भिवंडी तालुक्यातील असा दबदबा असणारी व्यक्तिमत्व इवन जोडी 50-50 यांच्याकडून शुभेच्छा येतात योगेशजी दळवी यांच्याकरिता. हरण्या आणि बादशाह ग्रुप हरण्या बादशाह ग्रुप चेतन पाटील लाभवाला लाभचा छकडेवाला अर्थातच चेतन पाटील लाभ तथा शिवसेनेचं एकनिष्ठ व्यक्तिमत्व चेतन दादा यांच्याकडून योगेश दळवी यांच्याकरिता शुभेच्छा येतात ते आणि आयोजनाकरिता शुभेच्छा येतात ते आम्ही शुभेच्छा पोहोचवत आहे. धन्यवाद. लाभचा छकडेवाला 50-50 नंबरवाला चेतन दादा लाभवाला धन्यवाद. रनआउटची विकेट फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. चेंडू संपलेत 3 आणि धावा संख्या आहे ती म्हणजे 31. कीच रील स्टार यश आपल्याला फार मिळत आहेत डिक चॉकीच्या भूमिकेमध्ये. मग तिसरं षटक हाताळण्याकरिता किंवा दुसरं षटक हाताळण्याकरिता या गोलंदाजाला का नाही आणलं. धावा वाचल्या असत्या बट कुठेतरी माहिती होतं की अंतिम षटकामध्ये धावा वाचवायच्या आहेत म्हणूनच की काय इथे मात्र गोलंदाज इजामला इथे मात्र आणले गेले. इजानला आणले गेले. गोलंदाज तयार. हो वेगवेगळी ऍक्शन झेल आहे संधी एका हाताने झेल कन्वर्ट करायचं होता पण प्रयत्नाला यश मात्र इथे येत नाहीये आणि फेक पुन्हा एकदा चुकती आहे त्याचा फायदा घेताय तिथे मात्र जाणता राजा हिवाळी संघ आणि धावा किती मिळत आहेत 3 धावा मिळत आहेत. धावा संख्या 3 धावाच्या वरती 34-34 जाणता राजा खरबाव टीम ही आपल्याला खेळताना पाहायला मिळते पण इथे मात्र जाणता राजा सध्या तरी हिवाळी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपलेत 5 धावा संख्या 34-34. षटकार टोकला तर कुणाल बघतला 500 रुपयाचं रोख पारितोषिक संदीप चौधरी साहेबांकडून. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र पुन्हा एकदा मिस करतायत. स्टॅच्यू म्हणून उभे राहतात. स्टॅच्यू कुठेतरी मात्र हे क्षेत्ररक्षक आणि धावा मिळत आहेत तरी किती लाठी चार्ज क्रिकेटर पाहायला मिळालं. धावा मिळत आहेत या चेंडूवर 3. षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 37. विजयाकरिता 38 38 धावांचा आव्हान विजयाकरिता समोर ठेवलाय. बघूयात 38 धावांचा आव्हान पार होईल का. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होती मोनिश पाटील. ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली एकदा कॅमेरामॅन बघायचं इथे आमचे सँडी दादा भोई. हे संपूर्ण मैदान असू द्या सगळ्या ठिकाणी बॅनर असू द्या स्टंप असू द्या संपूर्ण मैदानाची आखणी आमच्या सँडी दादा भोईर यांनी केली आहे आणि VIP गेस्ट त्यांच्या हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल. कॉलिंग कोण देतं. कोशिमे संघाचे कर्णधार इथे मात्र कॉल देत आहेत. छापा असं कॉल आला आणि काटा नाणेफेक विन झाला. इथे मात्र पालकने संघ काय निर्णय असेल. फिल्डिंग. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. जास्ती वेळ घेणार नाहीये. कोशिमे संघ कॉलिंग तुमच्याकडून होतं. काय निर्णय असतो तुमचा नाणेफेक विन झाले असते तर. ना बॅटिंगच असते म्हणजे मनासारखाच निर्णय आलाय. म्हणजे एकंदरीत बघितलं तर टॉस विनच झाला असता आणि बॅटिंगच घेतली असती. सेम निर्णय किती धावांपर्यंत मजल मारा 50 पर्यंत. योगेश दळवी यांच्या आयोजनामध्ये खेळताना कसं वाटतं. खूप चांगलं वाटतं यांनी खेळण्याची संधी दिली बद्दल त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. नाणेफेक विन होतो इथे मात्र पालकने संघाने सर्वप्रथम निर्णय स्वीकारतोय क्षेत्ररक्षणाचा.
Over to Combox. हॅलो चेक. चला जवळात माझ्या दिशेने आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स झोंडावडवली पश्चिम आयोजित शिवसेना युवा सेना चषक 2023-24 महासंग्राम. 24 असंच म्हणावं लागेल कारण की दोन्ही 2024 मध्ये आपण प्राधान्य केलं गेलंय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आजचे पहिलाच दिवस जर बघितला तर पहिल्या सत्रातली शेवटची आणि अंतिम मॅच आपण पाहतोय. जांताराजा हिवाळी संघ एका बाजूला आणि त्याच्या विपक्षामध्ये संघ पाहिला तर अण्णा हलबे महापोली हा संघ आपण पाहायला मिळतोय आणि दोन सलामीचे बॅटर्स हे मैदानामध्ये ती महापोली संघाकडनं. प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या 37-38 धावांचं आव्हान दिलं गेलंय आणि हेच आव्हान जर बघितलं गेलं 38चं तर अगदी आपल्याला दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळालं होतं जिथे ओमसाई धोंडावडवली संघ आणि विपक्षामध्ये टीम पियनचे होते. त्यावेळेस 38च इक्वेशन होतं. ते 38चं इक्वेशन 6 चेंडू 7 धाब्यांवरती गेलं आणि त्यानंतर ते इक्वेशन 1 चेंडू 6 वरती गेलं आणि डॉट बॉल आला. अर्थात तिथे क्षेत्ररक्षण करणारा म्हणजे प्रथमतः बॅटिंग करणारा संघ मात्र वॉन झाला होता. इथे या मॅच मध्ये काय होईल पाहावं लागेल कारण की एका बाजूला टीम महापोली दुसऱ्या बाजूला टीम झांताराजा हिवाळी संघ. बॅटिंगला दोन सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला खिजर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आली आणि गोलंदाजीवरती गोलंदाज जिवंत यार. षटक क्रमांक पहिला चेंडू क्रमांक पहिला चेंडू बॅकफुटला गेले आणि त्यानंतर चेंडूला एलिव्हेट करायचं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पण डॉट बॉलची सांगता आली. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 0 या आकड्यावरती. सुंदर असं मैदान बनवलं गेलंय. आजच्या दिवसामध्ये ज्युनियरच्या संघांना प्राधान्य दिलं गेलं आणि 10 संघांनी इथे मात्र प्रवेश घेतलाय आणि ते लढताना आपण मैदानामध्ये खूप चांगला बॅटल सकाळच्या सत्रापासून सगळ्या मॅचेस ज्या आपण पाहिल्या त्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या. गोलंदाज यार चेंडू क्रमांक दुसरा यावेळेस पहा एलिव्हेट केलाय. फटका फसलाय. झेल घेणं गरजेचं आहे का. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला चेंडू आणि त्यानंतर जर बघितलं तर फेकी करेपर्यंत 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या फलकावरती वैयक्तिक धावसंख्यावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे झोन या आकड्यावरती. प्रथमतः बॅटिंग करताना टीम जांताराजा हिवाळी संघाने धावा बनवल्या 37-38 आव्हान दिला गेला आणि तेच पार पाडताना जर बघितलं तर पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर जर बघितलं तर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. मी खेळाडूंना विनंती करतोय जे खेळाडू आतमध्ये आहेत तुम्हाला विनंती करेन प्लीज. धन्यवाद. चला पुढचा चेंडू यावेळेस जर बघितला शॉट मिड ऑफला होता आणि त्यानंतर 1 धावे तिथे कंप्लीट केली गेली आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचेल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आपण पॉवर प्लेचं षटक पाहतोय ज्यामध्ये 2 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आउटफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर आपण पाहू शकाल डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर लॉंग ऑनचा खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल कारण की डावकुर आताचा फलंदाज आता आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला लेफ्ट राईट कॉम्बिनेशन अनेकदा गोलंदाजाचा दमछाक करत असतं क्षेत्ररक्षकाचा दमछाक करत असतं कारण की प्रत्येक चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षण प्रत्येक चेंडू पाठीमागे रणनीती ही बदलावी लागते गोलंदाजाला आणि मग त्याच अनुषंगाने आता मात्र येणारा पुढचा चेंडू गोलंदाज जीवन कशा प्रकारे हाताळेल. हा ट्रॅकर चेंडू आहे या रक्षकाच्या सरळ वेगाने हातात पोहोचला. डॉट बॉलची सांगता आली आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती स्थगिती पाहते 3 या आकड्यावरती. चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय 4. पहिला चेंडूचा जर विचार केला तर डॉट आला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा तिसऱ्या चेंडूवरती 1 सिंगल आणि चौथा चेंडू जर बघितला गेला तर निर्धाव आलाय आणि आतापर्यंत 4 चेंडू हाताळून झालेत आणि या 4 चेंडूमध्ये धावसंख्या आपण फलकावरती पाहतोय 3 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 5 जिवंत यार होता. यावेळेस पहा फुलर लेनचा चेंडू होता तितक्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला शॉट मिड ऑफला आणि 1 सिंगल धाव ऑफ ड्राईव्ह केला गेला चेंडूला आणि त्यानंतर जर बघितलं तर 1 सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 38चा पाठलाग करताना दुसऱ्या सत्रामध्ये महापोली टीम बॅटिंग करते. पहिले 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती.
पहिल्याच 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय. खिजर अंतिम चेंडू उडवलाय हवेमध्ये आहे. शॉट मिड ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात दोघे पण अगदी दोघांचं भांडण आहे. तिसरा झल्ला अभे पाहायला मिळालं. झेल ड्रॉप धावा बनवल्या गेल्या 2 आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढताना पाहायला मिळते. झन पोहोचली 6 या आकड्यावरती. आपण रिप्ले मध्ये एकदा बघूयात काय झालं त्या झेलच्या पाठीमागे. पहा हवेमध्ये चेंडू दीर्घकाळ होता. क्षेत्ररक्षक तिथे दोघे पोहोचले पण त्या चेंडूच्या पाठीमागचा कॅल्क्युलेशन दोघांना आला नाही. कॉलिंग देणं गरजेचं असतं. बघा तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये असता त्यावेळेस येस नो वेटची कॉलिंग खूप जास्त महत्वाची असते. मग ती खेळपट्टीवरती असू द्या या आउटफील्ड मध्ये तुम्ही फिल्डिंग करत असू द्या. तुम्ही कॉलिंग कोणाला देता किंवा झेलच्या पाठीमागे 2 खेळाडू किंवा 3 खेळाडू धावत असाल तर मग ती झेल कोण घेणार, ती रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार, ही कॉलिंग देणं देखील महत्वाचं असतं. पण इथे बघा दोघांचा तालमेल नव्हता. दोन्ही खेळाडू झेलपर्यंत पोहोचले आणि झेल तिथे मात्र ड्रॉप झाली आणि याच झेल सुटल्यानंतर जर बघितलं तर 2 धावा बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 6 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीम महापोली संघ 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी इन ऍक्शन मैदानामध्ये लढती आणि त्याचा पाठोपाठ देताना त्याच 38 धावा रोखताना जाणता राजा हिवाई संघ जर बघितलं तर 6 धाव्यांवरती आता सध्याच्या घडीला पहिल्या षटकात धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती आपण कुणालला पाहतोय गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 2 घेऊन छोटी हाईट आहे पण गोलंदाजी कशी करेल हे देखील बघणं गरजेचं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला फिल्डिंगचं क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं गेलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. त्यानंतर जर बघितलं तर ऑर्थोडॉक्स स्को कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ हे पाहायला मिळतं. आणि इनफिल्डचा जर विचार केला गेला तर शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग जो गरजेचा आहे. शॉट मिड ऑन आहे आणि शॉट मिड ऑफ देखील पाहायला मिळतं. बॅकवर्ड शॉट पॉइंट जो आहे थोडासा वाईडी शॉट मिड ऑफला आपण पाहतोय. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साइडला मिड विकेटचा. खेळाडू तिथे पोहोचेल पण त्याच्या आवाक्यापासून दूर चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर. राजेंद्र बजागे सरांचा इशारा. 6 धावा. जो खेळाडू कक्ष आहे खेळाडू कक्षामध्ये बाहेरचा अतिरिक्त खेळाडू कोणीही नको. टीमच्या कर्णधारांनी या सूचनेची नोंद घ्यावी. खेळाडू कक्षामध्ये बाहेरचा अतिरिक्त कोणीही नको यात. तर धावसंख्या फलकावरती षटकाराने जाऊन जोडली गेली 12 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. गोलंदाज कुणालच्या अगेन्स्ट पहिलाच मोठा फटका आपण पाहतोय आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 6 आल्या. आता इथून इक्वेशनचा जर विचार केला तर इक्वेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस पहा उडवलाय. ऑर्थोडॉक्स कॉर्नरचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचले. लॉंगॉनचा खेळाडू देखील तिथे पोहोचला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तर सहज सोप्या पद्धतीने बनवल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 14 फलकावरती आहेत. म्हणजे इक्वेशनचा जर विचार केला तर मग आता 24 धावा बनवायच्या आहेत. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो 16 चेंडू 24 धावा. एका बाजूला टीम जाणता राजा हिवाळी तर दुसऱ्या बाजूला टीम महापोली. पहिल्याच 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलात गोलंदाज कुणालने. तिसरा चेंडू यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. जसा मॅरेट मध्ये आला जसा पट्ट्यात आला तसा चेंडूला एलिव्हेट केलाय तो म्हणजे डीप फाइंडला आणि तदनंतर तिथे धावा बनवला गेला 6. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू देखील तैनात होता पण त्याच्या आवाक्यापासून चेंडू दूर राहिला आणि डीप फाइंडला मात्र चेंडू जाऊन विसावला गेला षटकाराकरिता आणि षटकाराने 6 या वाढतील धावा. संघाला करायचा आहे. आणखी एक फुलटॉस चेंडू होता. हलक्या गतीला ऑन साइडला खेळला गेलाय. डीप मधून खेळाडू तिथे पोहोचतोय. एक धाव सिंगल
आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 21 आकड्यावरती अली चांगली बॅटिंग करतोय. अलीच्या बॅटमधून आतापर्यंत 2 मॅक्झिमम मोठे फटके निघालेत आणि त्याच्या जोरावरती टीम महापोली संघ सध्याच्या घडीला एका चांगल्या पोझिशन मध्ये आहे. स्ट्रॉंग पोझिशन बिल्ड केली गेली, कारण की लो स्कोरिंगची मॅच टीम महापोलीला माहिती आहे की इथून जर विकेट गमावले गेले, निर्धाव चेंडू सातत्याने आले तर मग परिस्थिती बदलू शकते. म्हणूनच की काय म्हणतात ना की पहिला वार हा लाखमोलाचा असतो. तो पहिला वार बॅटिंग करताना बघा पहिल्या षटकात 6 धावा आल्या, पण जसं पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेला, चेंडूचा जो कॉटन जो आहे तो जुना जसा आला तसं अटॅक करायला सुरुवात, आणि मग त्या अटॅक करताना 2 मोठ्या फटके आले. मॅच एका बाजूला आता थोडीशी का होईना पण झुकताना पाहायला मिळते ती महापोली संघाकडे. अजून देखील वेळ गेलेला नाहीये. टीम जाणताराचा हिवाळी संघ कमबॅक करू शकते, कारण की क्रिकेटचा विश्व इथे कोणी पुढे आणि कोणी पाठी नाहीये. ऑनसाइडला फटका चांगला आहे, मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ निघून चाललाय सीमारेषा बाहेर. या षटकातील 3रा मोठा फटका. षटकाराने धावसंख्या फलकावरती वाढतीये, जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती. पुढचा चेंडू स्विचिंगची तयारी केली, बॅटच्या पड्डा चेंडू आला नाही, शॉट थर्डमॅनला चेंडू जाऊन पोहोचतोय. एक धाव तर मिळवली जाईल. आणि ज्या पद्धतीने आपण संगीत ऐकलं ना मथुर बैलाचं, अगदी सध्या क्रिकेट जितका चर्चेत आहे ना तितका जास्त चर्चेने सध्या बैलगाडा शर्यत चालू आहे. मग आपल्या विभाग ग्रामीण पटलावरती असू दे या शहरी पटलावरती असू दे, प्रत्येक गावामध्ये बैलगाडा प्रेमी खूप सारे बनत चाललेत. आणि आता क्रिकेटमध्ये देखील जर बघितलं गेलं तर पनवेलमध्ये जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज एक आदात वासू ठेवलं गेलं होतं. आणि नुकतंच कल्याण डोंबिवलीमध्ये एक टुर्नामेंट होणार आहे. त्या टुर्नामेंटमध्ये ज्या टॉप 4 मध्ये क्वालिफाय होणारे संघ आहेत त्यामध्ये लॉट्स टाकले जातील, चिठ्ठी उडवली जाईल आणि त्या चिठ्ठीत ज्याचं नाव येईल त्या संघाला आदात वासरू दिलं जाईल. आणि पुढच्या वर्षी योगेश दादा दळवी यांच्या टुर्नामेंटमध्ये देखील ते जाहीर करतात की एक आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी आदात वासरू ठेवूयात, कारण की ते देखील बैलगाडा शर्यतचे प्रेमी आहेत आणि ते देखील सातत्याने मग धामणगावच्या मैदानात असू द्या या आपल्या या परिसरातल्या कुठल्याही मैदानात असू द्या मग ते देखील सातत्याने पोहोचत असतात. हा नाद आहे ना हा वाढत चाललाय. आणि म्हणतात ना की योगेश दादा नाद असणं गरजेचं आहे. जीवनात नाद नसेल ना तो जीवनाला अर्थ देखील नाहीये. आणि हा बैलगाडाचा नाद मात्र क्रिकेट सारखं वाढत चाललाय. चला जाऊयात मॅचकडे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 28 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. विजयासाठी धावांची गरज आहे. 12 चेंडू 10 धावा. गोलंदाजीवरती गोलंदाज गणेश. विकेट हॅट्रिक जर मिळवली गणेशने तर रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपयाचा दिला जाईल. पहिला चेंडू पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. चेक. डेफिनेटली जीपी एडिटचे आमचे गणेश आहेत. मी म्हटलं ना की आमच्या स्टेजच्या मागे 100 चेंडूंची प्रॅक्टिस केली आहे त्यांनी. 100 चेंडू खेळून बघितले, टाकून बघितले आणि आता बघूयात हॅट्रिक मिळवेल का. ओटी कॉम्बॉक्स ऑन साइडला खेळला गेलाय. लॉंग ऑनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचला. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेनिशी धावसंख्या फलकावरती 29 आकड्यावरती जाऊन पोहोचते. माफ करा 30 असेल, कारण की आधीचा चेंडू एक वाईड आला होता. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 30 धावसंख्या फलकावरती आहे. आणि ज्या पद्धतीने मगाशी जाहीर केला योगेश दादांनी की या स्पर्धेमध्ये म्हणजे 2025चा जो पर्व आपला या स्पर्धेचा पाहणार आहोत शिवसेना युवा सेना चषकाचं, त्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून या विभागात पहिल्यांदा आय थिंक होऊ शकतं आदात वासरू मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठेवलं जाईल. जाऊयात मॅचकडे. पुढचा चेंडू बघा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला चेंडूने, पण पंचांचा इशारा काय तर इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 38चा पाठलाग करतात. 31 धावा बनवला. 7 धावांची इथून गरज असणार आहे. खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईनचा क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावला आणि तदनंतर एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे, कारण की इथे ओव्हर थ्रोच्या एक्स्ट्रा धावा मिळतील आणि मग त्या एका धावेने मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 33 या आकड्यावरती. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 33 धावा बनवल्या गेल्यात. गणेश पाटीलने जर इथून विकेट मिळवले 3 तर योगेश दादा दळवी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपयाचं दिलं जाईल.
यानंतर होणारी मॅच दोन्ही संघाच्या कर्णधार आपण रेडी राहायचं. एका बाजूला PN पालाखने, दुसऱ्या बाजूला आपण टीम तिसा स्पोर्ट्स खालिंग संघ पाहणार आहोत. माफ करा, PN पालाखने आणि नित्य साई स्पोर्ट कोशिंबे अशी मॅच पाहणार आहोत. दोन्ही संघांनी कर्णधार रेडी राहायचंय. यानंतर होणारी मॅच PN पालाखने आणि नित्य साई स्पोर्ट्स कोशिंबे. तदनंतर होणारी मॅच विजयी संघ आणि हिवाळी बी अशी मॅच होणार आहे. इथे चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती मजेसाठी 8:38. मॅचला समाप्त केले जात आहे आणि टीम महापोलीस संघ या मॅचला विजय प्रस्थापित करतोय. यानंतर होणारी मॅच PN पालाखने